मौजे सायगाव शिवारातील हनुमान मंदिर पासून तो वालतुरे बारे वस्ती लगत असलेला रस्ता गेल्या 45 ते 50 वर्षापासून पूर्णपणे खड्डेमय झाल्याने शिवरस्ता सरकारी नोंदीत रजिस्ट्रेशन असलेला रस्ता महाराष्ट्र शासन महसूल अधिनियम प्रमाणे जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती, गावठाण, ग्रामपंचायतच्या माध्यमातून शासनाच्या इतर हक्क अधिकारानुसार भारतीय संविधानिक लोकशाही घटनेच्या आधारे या हनुमान मंदिरपासून तर एक रस्ता सरळ बारेवस्तीकडून येतो सायगावकडे जात असताना तिथून मध्ये एंट्री एक रस्ता होतो, तर त्याच्या बाजूला बारेवस्तींचा जो शिवरस्ता आहे शासनाच्या रजिस्ट्रेशनमध्ये रेकॉर्डला नोंद आहे. येवला तहसील कार्यालय असेल, मग पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या रेकॉर्डला दप्तरी नोंद आहे. आणि म्हणून भारतीय राज्यघटनिक संविधानिक लोकशाही आधारे आणि या तत्वाप्रमाणे या सर्व शेतकरी उत्पादक आणि विद्यार्थी ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने हा रस्ता ऐन पावसाळ्याच्या काळात देखील मोठा येण्या जाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. परंतु महाराष्ट्र शासनाअंतर्गत शासनाच्या आणि ग्रामपंचायत गावठाण वहिवाट शिवरस्ता रजिस्टर रेकॉर्डला असलेला या पद्धतीने शासनाने याची तात्काळपणे मोजमाप करून हा रस्ता पूर्णपणे, हा नवीन शिवरस्ता हा डायरेक्ट पूर्णपणे करून डांबरीकरण, नूतनीकरण सर्व व्यवस्थित करून देण्यात यावा अशी मागणी या ठिकाणच्या बारेवस्ती, वालतुरे वस्ती या सर्वांनी या ठिकाणी भविष्यात मोठ्या अग्निशामक दल असेल, ॲम्ब्युलन्स असेल यांना जाण्या येण्यासाठी मोठा या ठिकाणी त्रास सहन करावा लागतो असे यांनी विषय या ठिकाणी नमूद केलेले आहेत. आपल्या सेवेसाठी आपले आवडते लोकप्रिय आपला तुफान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्य, माननीय श्री डॉक्टर शेरूबाई सादिकबाई मोमीन, संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क विकास मंडळ, लोकशाही मराठी पत्रकार संघ, अन्याय भ्रष्टाचार निवारण जनित समिती महाराष्ट्र राज्य, स्वाभिमानी सेना आणि कौमे खिदमत सोशल फाउंडेशन यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी एका आयोजित केलेल्या बैठकीप्रसंगी नमूद करताना मी आपणासमोर पूर्ण वस्तुस्थिती मांडत आहोत आणि आपण तरी याचा त्वरित लवकरच्या लवकर विचार करावा ही आपणासकडे आग्रहाची कळकळीची नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.